शेतकरी मित्रांनो मराठी साईट या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे. मित्रांनो, मराठा आरक्षण त्या ठिकाणी चालू असलेले आजचा दिवस 5वा आहे. मनोज जरांगे यांची परिस्थिती प्रतिकूल असल्याची आज कळत आहे. तर आजच्या महत्त्वाचे अपडेट काय आहे बघा. मुंबईच्या CSCMT स्थानकात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. तर आणि याची सविस्तर माहिती काय आहे, आज नेमकं काय विशेष काय झालेलं आहे सकाळच्या याच्यात, तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज 5वा दिवस आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक मुंबईत दाखल होत आहे. दरम्यान जरांगेच्या आंदोलनाला मुंबईतील व्यवहार आता बरेचसे ठप्प पडलेले आहेत असा दावा करत थेट मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे. तर या याचिका प्रकरणी आता न्यायालयात आता 2 सप्टेंबर म्हणजे आज पुन्हा सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी सरकार अटींच्या अधीन राहून आंदोलनाची परवानगी देऊ शकते असे न्यायालयाने म्हटलेले आहे. तर महत्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आता मुक्ताईनगर तालुक्यातील मराठा समाज पूर्ण आलेला आहे. मुक्ताईनगर मुंबईत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यात सुरू असलेल्या आरक्षणाच्या आंदोलनास येथील समाज बांधवांनी संपूर्ण पाठिंबा व्यक्त केलेला आहे. या लढ्यात तालुक्यातील मराठा बांधव सक्रिय सहभागी होणार असल्याचा संकल्प आता व्यक्त करण्यात आलेला आहे. या संबंधित त्याची महत्वाची बैठक देखील पार पडलेली आहे. तर महत्वाचं आणखी एक, आता गावच्या गाव खाली होतील आणि जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी मुंबईत 1-2 दिवसात आता धडकण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे. तरी बुधवारी मराठा आंदोलकांची संख्या मुंबईमध्ये प्रचंड वाढताना दिसेल. आज गौरी गणपतीचे विसर्जन होणार असून विसर्जनानंतर मराठा आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होऊ शकतात. गावच्या गाव खाली होतील व जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईत धडकणार. खास करून महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने आपल्या गावातून निघणार. आज सकाळच्या सुमारास देखील जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आंदोलकांनी मोठी गर्दी केलेली होती. भेटण्यासाठी आता रांगा लावायला पाहायला मिळत आहे. जसे देवदर्शनाला करतात तशा आता त्या ठिकाणी रांगाच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. तर या ठिकाणी आज 5वा दिवस त्यांची प्रतिकूल परिस्थिती आहे. तुम्हाला तर याच्यावर काय वाटतं, आजच्या दिवसात काय निर्णय होऊ शकतात कमेंट सेक्शन मध्ये